अशी माझी पूजा झालेली आहे. मस्त हे बघा, छान मनाला प्रसन्न करणारी पूजा अशी. मस्त पूजा वगैरे झाली, मन फ्रेश वाटतंय. आणि आता सासूबाई येणार आहेत, तर मग आता स्वयंपाकाची तयारी पण करून घ्यायची आहे. काल मी मटकी भिजवलेली होती ना, तर आता मी तीच बनवणार आहे. आणि पुढं मी तुम्हाला दाखवतेच काय काय बनवणार आहे. चला, माझी पूजा कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. पीठ मळून घेतलंय, कुकर लावून घेतलं. आता मसाला बनवून घेतला. मला उसळची भाजी बनवायची आहे. आता मी छान कांदा भाजून घेते. हे बघा, मस्त असा गोल्डन ब्राऊन कांदा कापते. आणि इथे टोमॅटो कापून ठेवलेले आहेत आपल्या वरणासाठी. लसूण पण सोलून ठेवलाय. तर आता हे कांदा छान भाजून घेते. आणि मी हे ड्राय कोकोनट पावडर यूज करणार आहे मसाल्यासाठी. नको ग्रेट आहे. तर सासूबाई येणार आहेत. तर आजचा मेनू असा आहे का उसळची भाजी, टोमॅटोचं वरण, कोथिंबीर वडी, चपाती आणि भजी आणि भात आणि पापड असा माझा मेनू आहे आजच्या जेवणाचा. बघू आता त्या फर्स्ट टाइम माझ्याकडे येत आहेत, म्हणजे मी इकडे आली तशी फर्स्ट टाइम माझ्याकडे येणार आहेत त्या. तर त्यांची रिएक्शन पण बघू, काय बोलतात ते पण मी तुमच्याशी शेअर करेल. मला जर जमलं तर शेअर करेल मी तुमच्याशी. इथे मी आता डाळ घोटून घेतलेली आहे. आणि इथे टोमॅटो वगैरे कट केलाय, कढीपत्ता, लसूण वगैरे कट करून ठेवलेला आहे. आणि इथे आता पातेलं गरम करत ठेवलंय. आता मी वरणाला फोडणी देते आणि त्याच्यानंतर उसळची भाजी बनवते. ते पण थोडंसं शेअर मी तुमच्याशी करणार आहे. तर इथे मी आता उसळची भाजी बनवते. हे बघा, मटकी छान अशी उकडून घेतली मी. आणि कढई ठेवलेली आहे, कांदा टोमॅटो. तर आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय कढईमध्ये. उसळची भाजी वरण तर झालेलं आहे, भात पण झालाय, पोळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त पडलंय माझ्या हाताने. असं कोणाकोणाच्या हाताने जास्त तेल पडतं, थोडंसं जास्त वाटतंय. तर थोडं बस झालं, काळ्या भाताला तेल लागतं. थोडंसं गरम होऊन देते आणि मग भाजीची फोडणी करून घेते. अच्छा है तक बढ़ जाएगा। 2000 लेके जाओ। हाँ गई थी मैं दवा खाने को। अरे छोटासा व्हिडिओ कसा वाटला, आवडला
असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.